नमस्कार मंडळी. पैसा.गुरुजी या चॅनलवर प्रदीप गुडसुरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा जो काही विषय आहे, म्युच्युअल फंडामध्ये नवीन वर्ग जो काही येत चाललेला आहे, कारण अलीकडे व्याजाचे दर कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळं म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरे देखील प्रोडक्ट आहेत, पण सर्वमान्य सगळ्यांचा जिव्हाळ्याचा जो काही विषय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडाचा विषय. त्यातल्या त्यात नवीन जो काही वर्ग आहे तो म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना त्याने इंडेक्स फंड असेल किंवा ETF, ज्याला आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड असं देखील म्हणतात, तर या पॅसिव्ह स्वरूपाच्या फंडामध्ये गुंतवणूक जर केली असेल तर नक्कीच त्यांना फायदा होत असतो आणि विशेष लक्ष या फंडाच्या कार्यक्षमतेकडे देण्याची गरज नाही. आत्ता जी काही तुम्हाला शब्द वापरलेलो आहे की पॅसिव्ह फंड किंवा ऍक्टिव्ह फंड म्हणजे काय. ऍक्टिव्ह फंड म्हणजे काय की तुमच्या सोयीनुसार तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये प्रवेश करायचा आहे. म्युच्युअल फंडाच्या कोणत्या योजनेमध्ये प्रवेश करायचा आहे, मग इक्विटीमध्ये करायचा आहे, बॅलन्स फंडमध्ये करायचा आहे किंवा रोख्यामध्ये करायचा आहे, किती कालावधीमध्ये करायचा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, मल्टी कॅप आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर या संदर्भामध्ये म्युच्युअल फंडाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. परंतु ज्यांना अशा पद्धतीनं अभ्यास नाही किंवा नवीन वर्ग आलेला आहे, त्याने पॅसिव्ह फंडाकडे जर वळला असेल आणि त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केला असेल तर परतावा मिळत असतो आणि जास्त डोकेदुखी तुमच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं जी काही डोकेदुखी अभ्यास करण्याची जी काही कटकट असते ती होणार नाही. म्हणजे काय की पॅसिव्ह फंडाच्या संदर्भामध्ये आता जे काही 2 प्रोडक्ट तुम्हाला सांगितले तो म्हणजे इंडेक्स फंड असेल किंवा ETF फंड आहे, हे दोन्ही सारखेच आहेत का त्याच्यामध्ये काही फरक आहे, तर ही माहिती आजच्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. साधारणतः दोन्ही पॅसिव्ह फंड आहेत. वरवर जर बघितलं तर हे दोन्ही फंड एकसारखे वाटत असतात, पण त्यामध्ये बारकाईनं जर अभ्यास केला असेल किंवा माहिती जर घेतली असेल तर याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. कोणत्या प्रकारचा फरक आहे. पहिला जो काही फरक आहे, इंडेक्स फंड हा निफ्टी 50 किंवा BSE 30 या शेअर्समध्ये खरेदी केली जाते आणि हे जी काही खरेदी केल्यानंतर निफ्टी वाढलेली आहे का कमी झालेली आहे का, BSE कमी झालेला आहे, वाढलेला आहे, तेजी आहे का मंदी आहे, त्या प्रमाणात मध्ये या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या युनिट धारकाला त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळत असतात. साधारणतः निफ्टीमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर स्कॉलर असणाऱ्या जे काही 50 कंपन्या आहेत, लिडिंग कंपन्या आहेत, त्यांचे शेअर्स घेत असतात. इंडेक्स फंड त्या खरेदी करत असतो. किंवा BSEच्या संदर्भामध्ये असेल तर स्कॉलर जे काही 30 कंपन्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्या क्षेत्रातल्या कंपन्यामध्ये इंडेक्स फंड खरेदी करत असतो आणि मग त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स त्या गुंतवणूकदाराला मिळत असतात. ETF मध्ये काय. ETF मध्ये स्टॉक एक्सचेंज मधून तुम्हाला स्वतःला खरेदी करत असताना स्टॉक एक्सचेंजच्या जे काही निफ्टी आहे किंवा BSE आहे त्याच्यातले देखील काही शेअर्स किंवा बंच खरेदी करता येऊ शकतात. कमोडिटी मधले देखील काही शेअर्स तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये फरक आहे. एक्सचेंज ट्रेडमध्ये खरेदी करत असताना जी काही तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा खरेदी विक्री करायचं आहे, स्टॉक एक्सचेंज तर्फे किंवा त्या मार्फत तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे दुसरा जो काही भाग आहे, स्टॉक ETF मध्ये तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे ETF होल्डर धारकाला. म्हणजे डीमॅट अकाउंट असेल, एक्सचेंज ट्रेड असेल तर डीमॅट अकाउंट असायला पाहिजे. त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंट देखील असणं गरजेचं आहे. परंतु अशा प्रकारची गरज
इंडेक्स फंडमध्ये असावीच असं नाही. म्हणजे हा जो काही मूलभूत फरक आहे की मूलभूत फरक म्हणजे इंडेक्स फंडमध्ये युनिट खरेदी करत असताना असेट मॅनेजमेंट कंपनीतर्फे शेअर्स म्युच्युअल फंड मध्ये जे काही एनएव्ही आहेत ते एनएव्ही खरेदी केले जातात. परंतु ईटीएफ मध्ये तुम्हाला खरेदी करायचा आहे तर तो एक लॉट असतो. तो लॉट तुम्हाला शेअर्सचा असेल, कमोडिटीचा असेल किंवा अन्य कसा असेल तर तो लॉट तुम्हाला खरेदी करणं गरजेचं आहे. आणि ह्या खरेदी करत असताना खरेदी विक्रीचं जे काही माध्यम आहे हे स्टॉक एक्सचेंज आहे. परंतु इथं मात्र खरेदी विक्री तुमच्या वतीनं असेट मॅनेजमेंट कंपनी करत असते आणि ती खरेदी करत असताना निफ्टीमधले शेअर्स किंवा बीएसई मधले जे काही शेअर्स आहेत ते खरेदी केले जातात. आणि अशा पद्धतीनं हा मूलभूत फरक आहे. दुसरा जो काही भाग आहे याचं जे काही मूल्यांकन आहे हे एनएव्ही प्रमाणे असतं इंडेक्स फंडमध्ये. परंतु मार्केट प्राइसनुसार ईटीएफ मध्ये मार्केट प्राइसनुसार त्याचं मूल्यांकन ठरत असतं. म्हणून हा जो काही मूलभूत देखील फरक आहे. आणखी एक सगळ्यात महत्वाचा जो काही भाग आहे की इंडेक्स फंडमध्ये जो काही खर्च आहे किंवा एक्सपेन्सेस आहे हा एक्सपेन्सेस म्हणजे एएमसी कंपनी मध्ये असणारा स्टाफ आहे त्यांना पगार द्यावा लागतो. अन्य जो काही खर्च आहे हा करावा लागतो. आणि हा खर्च करत असताना एनएव्ही मधनं किंवा जो काही फायदा मिळालेला असतो त्याच्यातनं तो मायनस केला जातो. परंतु ईटीएफ मध्ये जे काही शुल्क आहे हे डीमॅट अकाउंटचा जो काही तुम्हाला अॅन्युअल चार्जेस तुम्हाला लागतात किंवा शेअर्स खरेदी विक्री करायचे असतात त्याचं ब्रोकरेज लागत असतं की अशा पद्धतीनं जो काही खर्च आहे हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. पण हा काही प्रमाणामध्ये कमी असतो. दोन्हीच्या तुलनामध्ये जर केला असेल तर आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केला असेल तर स्पर्धा केलेली आहे आणि दोघांचा देखील खर्च काही प्रमाणामध्ये कमीत कमी झालेला आहे. म्हणजे मुळात जे काही शुल्क आहे, डीमॅटचं शुल्क आहे, ब्रोकरेजचा खर्च आहे किंवा खरेदी विक्रीचा जे काही ब्रोकरेजचा जो काही खर्च आहे हा खर्च ईटीएफ साठी असतो. म्हणजे आणखी एक जो काही फरक आहे तो फरक म्हणजे परतावा किंवा रिटर्न्स आहे. हा रिटर्न्स जे काही आहे ते निफ्टी ज्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे किंवा बीएसई ज्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे मायनस झालेला खर्च म्हणजे त्याच्यापेक्षा खर्च हा वजा केल्यानंतर म्हणजे परतावा कमी असतो. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये निफ्टी किंवा बीएसई वाढलेला आहे त्याच्यातनं मायनस झालेला खर्च म्हणजे एनएव्हीचा जो काही दर असतो किंवा रेट असतो तो कमी झालेला असतो. परंतु ईटीएफचा जर विचार केला असेल तर हा परतावा काही प्रमाणामध्ये जास्त असतो. बऱ्याच वेळेस असं दिसत असतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शेअर्स किंवा मंदी आल्यानंतर मार्केट डाऊन झालेलं आहे पण कमोडिटी वाढलेला आहे. जसं सोन्याच्या बाबतीमध्ये त्याने ईटीएफ मध्ये जर खरेदी केला असेल तर ऍज कम्पेअर टू इंडेक्स फंडचा विचार केला असेल तर ईटीएफ मध्ये परतावा जास्त झालेला आहे. हे दोन्ही सेगमेंट वेगवेगळे आहेत पण याचा बारकाईनं विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. डिसिप्लिनचा विचार जर केला असेल तर गुंतवणूकदाराच्या बाबतीमध्ये इथं म्हणजे इंडेक्स फंडमध्ये शिस्त दुसऱ्याकडनं लावली जाते, एएमसी कडनं लावली जाते. परंतु ईटीएफ मध्ये सेल्फ डिसिप्लिन असते. स्वतःला सगळं करायला पाहिजे. स्टॉक एक्सचेंज मध्ये जाणं गरजेचं आहे. शेअर्स किंवा त्या ह्याच्यातले शेअर्स तुम्हाला खरेदी करणं गरजेचं आहे किंवा कमोडिटी मधले काही शेअर्स तुम्हाला काही पार्ट तुम्हाला खरेदी करणं गरजेचं आहे. लॉट प्रमाणामध्ये खरेदी करायला पाहिजे. म्हणजे डिसिप्लिन मध्ये देखील फरक आहे. जे काही प्रोडक्ट आहेत मागे म्हणल्याप्रमाणे इंडेक्स फंडमध्ये इक्विटीचा जो काही भाग आहे 50 निफ्टी 50 किंवा बीएसई 30चा भाग याच्यामध्ये खरेदी इंडेक्स फंड करत असतात. पण ईटीएफ मध्ये इक्विटी 50 प्लस 30चा भाग निफ्टी असेल किंवा बीएसईचा असेल त्याच्यातली खरेदी होत असते. प्लस कमोडिटीचं जे काही पार्ट आहे त्याच्यातनं देखील खरेदी होत असते. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं व्याप्ती जास्त आहे. आणि
इंडेक्स फंडमध्ये काही प्रमाणामध्ये व्याप्ती कमी आहे. बेंचमार्कचा जर विचार करायचा असेल तर परतावाच्या बाबतीत विचार करत असताना एकसारखे जरी वाटत असेल तर फंड मॅनेजर तर्फे परतावा किंवा लाभांश एक्सचेंज फंड कडनं इंडेक्स फंड कडनं तुम्हाला मिळत असतो. परंतु ETF मध्ये जी काही आहे परतावा नसतो किंवा इथं हे नसतं, डायरेक्ट स्टॉक एक्सचेंज कडनं तुम्हाला ते मूल्य किंवा त्याचं व्हॅल्युएशन असतं आणि डायरेक्ट तुम्हाला फायदा किंवा तोटा होत असतो. इथं अप्रत्यक्ष आहे. तेजी मंदीचा जर विचार केला असेल, स्टॉक एक्सचेंजमध्ये जी काही तेजी आणि मंदी आहे त्याचा डायरेक्ट परिणाम इंडेक्स फंडमध्ये होत असतो. पण ETF मध्ये स्टॉक एक्सचेंजचा प्लस कमोडिटीचा जो काही फायदा आणि तोटा किंवा जे काही तेजी आणि मंदी आहे त्याचा इफेक्ट ETF वरती पडत असतो. त्याच्यानंतर प्रोडक्टचा विचार जर केला असेल तर शेअर्सचा हा ग्रुप आहे, म्हणजे निफ्टी 50 आहे किंवा BSEच्या बाबतीत विचार करायचा असेल तर 30 हा भाग आहे. परंतु इथं जी काही कमोडिटीमुळं जी काही शक्यता आहे हा भाग वेगळा आहे आणि लॉट प्रमाणे तुम्हाला तो समूह तुम्हाला खरेदी करायला पाहिजे, म्हणजे तो एक प्रकारचा संपत्तीचा समूह आहे. लिक्विडिटीचा विचार जर केला असेल तर NAV खरेदी विक्री, NAV द्वारे खरेदी विक्री इंडेक्स फंडद्वारे होत असते. परंतु एक्सचेंज ट्रेंडचा विचार केला असेल तर बायर आणि सेलरची संख्या असेल बऱ्याच वेळेस कमी असते, जास्त असते, नसते, याच्यावरती देखील बरंच अवलंबून असतं. खरेदी विक्री करत असताना NAVचा फ्रॅक्शन देखील आपल्याला खरेदी करता येतं. परंतु ETFचा विचार जर केला असेल तर तुम्हाला तो लॉट खरेदी करणं गरजेचं आहे. ते लॉटच्या प्रमाणामध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. युनिट होल्डरच्या बाबतीत जर विचार करायचा असेल, ज्यावेळेस तुम्हाला एखादा एक्सचेंज ट्रेड ह्याच्यामध्ये खरेदी करायचा, ETFच्या बाबतीमध्ये करायचा असेल तर स्टॉक एक्सचेंजवरती तुम्हाला दिवसभरामध्ये कधी खरेदी किंवा विक्री तुम्हाला करता येते. परंतु इंडेक्स फंडचा विचार जर केला असेल तर NAVचा जो काही क्लोज झालेला असतो तोच रेट त्या युनिट धारकाला मिळत असतो. साधारणतः तुम्हाला हे जे काही 2 पॅसिव्ह फंड आहेत, 2 पॅसिव्ह फंडचा विचार करायचा आहे. दोन्ही तितकेच योग्य आहेत आणि वेगवेगळे जरी त्याचं गुणधर्म असतील तर पॅसिव्ह फंड आहेत, रिटर्न्स तुम्हाला मिळत असतात. नवख्या गुंतवणूकदाराला ह्या इंडेक्स फंडमध्ये असेल किंवा ETF मध्ये देखील तुम्हाला गुंतवणूक करत असतात. अनेक नवखे जे काही गुंतवणूकदार आहेत, ETF गोल्ड म्युच्युअल फंड हा एक भाग आहे, ETF द्वारे केलं जातं, म्हणजे कमोडिटीचा एक टोटल भाग आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला खऱ्या अर्थानं गुंतवणूक करता येते. हा फरक पॅसिव्ह फंड मधील जे काही 2 प्रोडक्ट आहेत, ह्या 2 प्रोडक्ट मधला फरक तुम्हाला लक्षात यावा, मूळ हेतू आहे. यासाठीच हा भाग तुमच्यासाठी करण्यात आलेला आहे. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. काही कॉमेंट्स असतील तर तुम्ही कॉमेंट्स करा, त्याचे उत्तर तुम्हाला दिले जातील. धन्यवाद.